छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी 12:30 वाजता पोलिसांमार्फत एका दरोडेखोराचं एन्काउंटर करण्यात आलं. त्याचं नाव अमोल खोतकर असं आहे. काही दिवसांपूर्वी संतोष लड्डा या उद्योजकाच्या घरी दरोडा पडला होता, ज्याच्यामध्ये 4 किलोच्या वरती सोनं आणि काही किलो चांदी अपहरण करण्यात आले होते. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होते. मागील 4 दिवसाआधीच त्यातील 5 संशयित जे दरोडेखोर होते त्यांचा पोलिसांनी पाठलाग करून पकडलं होतं आणि त्यांच्याकडूनच माहिती मिळाली होती की त्याच्यामधला जो महत्त्वाचा दरोडेखोर आहे तो एका गावात लपला आहे. त्या गावाचं नाव होतं वडगाव कोल्डीमध्ये हा अमोल खोतकर लपला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्या घटनास्थळी जाऊन सगळा हा प्रकार समोर आणला आणि जेव्हा त्याला पकडण्याचा पोलीस प्रयत्न करत होते, पोलिसांकडून ही सगळी माहिती मिळाली की जेव्हा पोलीस त्याला पकडण्यासाठी तिथे गेले तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि त्यामध्येच पोलिसांना बचावासाठी त्याच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हा सगळा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला आणि त्याचं आता सगळं पोस्टमॉर्टम करण्यासाठी इथे घाटीमध्ये आणण्यात आलं आहे. शवचिकित्सागृहाच्या बाहेर मी आहे आणि या शवचिकित्सा बाहेर मध्येच त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे आणि त्याच्यावर पोलिसांनी जे काही फायरिंग केली त्याचे आता काही वेळातच आपल्याकडे फोटो येतील, पण तत्पूर्वी त्याच्या संबंधित पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ज्याच्यामध्ये प्रवीण पवार यांनी या सगळ्या बाबतची माहिती दिली आणि हा सगळा प्रकार कसा घडला, कुठे घडला या संबंधित जे प्रवीण पवार आहेत, पोलीस आयुक्त आहेत, त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला आणि त्याचा बचाव करण्यासाठी पोलिसांनी हा सगळा काही बचाव करण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. दिनांक 15ला छत्रपती संभाजीनगर मध्ये MIDC वाळूंज पोलीस स्टेशनमध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्यामध्ये श्री संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारास 2 ते 4च्या दरम्यान 6 आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचमनला बांधून वेपनचा धाक दाखवून त्यांच्या घरातून, कारण की त्यावेळी ते परदेशी बाहेर गेलेले होते, त्यांच्या घरातून जवळपास 5.5 किलो सोनं, त्याचबरोबर 32 किलो चांदी आणि 70,000 रुपयाचा ऐवज हा दरोडा घालून पळून नेलेले होते. या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन, आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध 10 टीम तयार करण्यात आलेल्या होत्या. इन्फॉर्मेशन होती या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये, तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे. त्याचबरोबर जे CCTV फुटेज आहे, जवळपास 350च्या वर CCTV फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनुषंगाने 6 आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते. त्याच्यापैकी 5 आरोपी हे काल क्राईम ब्रँचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते. 6वा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या टीमला मिळालेली होती. आमची काही टीम बीडला होत्यात, काही जालन्याला होत्यात, इतर ठिकाणी पण होतात. त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे API त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते. आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सरेंडर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता. आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला. त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना. त्याच्याबरोबरती त्याची गर्लफ्रेंड पण होती, आफिसा उर्फ खुशी नावाची, ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. दुसरीकडे आपण पाहिलं त्याच्या घरचे सुद्धा याबाबत माहिती देत आहेत. ते म्हणत आहेत की माझ्या मुलाला मारण्यात येईल असं तो आधीच म्हणत होता. त्याच्यामुळे त्याच्या परिवारातील त्याची बहीण आणि वडील सुद्धा यांच्याशी मीडियाशी बोलताना म्हणाले की हा सगळा प्लॅन होता आणि माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न होता. तो आधी आम्हाला म्हणत होता की
नक्कीच मला माझी सुपारी देण्यात आली आहे आणि मी जर घरी आलो नाही तर समजून जा माझी सुपारी दिली आहे असं त्याच्या बहिणीने स्वतः मीडियाशी बोलताना म्हटलं. तर दुसरीकडे त्याचे वडील सुद्धा या सगळ्या घटनाक्रमचा निषेध करत आहे आणि माझ्या मुलाला न्याय द्या असं म्हणत आहे. आपण पाहिलं तर हा सगळा क्रम रात्री 12:30 वाजता पोलिसांमार्फत करण्यात आला. पण नक्कीच दुसरीकडे त्याची जी बहीण असो किंवा वडील असो त्यांच्याकडूनही या सगळ्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. 50-50 हजार रुपये रोज कमायचो आम्ही. मी बी जमीन घेतो वर्ष महिन्यामध्ये 2-3 लाख रुपये कमवतो मी. एक वावर इकलं तर 5-5-6-6 करोड रुपये. 25 वर्षानं जमीन विकतो मी. ब्रोकर आहे फार मोठा, पूर्ण औरंगाबाद ओळखतो मला. माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलीसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा. त्याचे तिकडे तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं. याला धरूनच नाही, बांधूनच नाही, न्यायचं असतं. कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन. तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन. यायचं काय काय मारून टाकायचं. यायना पैसे घेतले साहेब, कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये. माझा दावा आहे. पोरगं काय म्हणायचं, आमचा मुलगा काय म्हणायचा, मी जर नाही आलो तर माझी सुपारी दिली असं समजून चला. पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे, कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा, माझा भाऊ अमोल खोतकर, की मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं. तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधीही मारून टाकू शकतो, माझी सुपारी देण्यात आलेली आहे. एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त. बाकीचं मला काही माहीत नाही, कोण आहे काय आहे कसं आहे माहीत नाही. आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास 5-5:30 दरम्यान 25 ते 30 पोलीसवाले घरात घुसले. मध्ये गेले, पूर्ण घरातलं एक ना एक चिंदी त्यांनी खाली काढून फेकली. सगळं बघितलं, घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये. घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं, ठीक आहे कुठे आहे म्हटलं, अमोल खोतकर कुठे आहे, तुम्ही त्याला पकडलं ना, कुठे आहे अमोल खोतकर. तो म्हणजे थोडंसं इथे लागलं, त्याला खरचटलं, गोळी अशी लागून त्याचून चाले गेली. तो अपघात विभागात आहे, थोडंसं नॉर्मल सिरियस आहे, तुम्ही थोडं थांब, आम्ही तुम्हाला सांगतो नंतर. म्हटलं ठीक आहे. आम्ही थोडं थांबलो, आम्ही निमंत झालो की चला बाबा ठीक आहे, ऍडमिट आहे, आम्ही येऊन जाऊ. आम्ही आत्ता 1-2 तास 3 तास झाले जवळपास. मी आले, पूर्ण अपघात विभाग बघितला, सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं. मला काही तो दिसला नाही. मी नर्सला विचारलं, त्यांनी मला इकडे पाठवलं. तो मरून पडलेला आहे, त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर 5-6 गोळ्या मारून टाकलंय. पूर्ण हे उधळलं, इथं गोळ्या मारलेल्या आहे. पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले, डोळ्यातून रक्त, नाकातून तोंडातून रक्त. एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची. पोलीस आहे, त्यांनी गुन्हा केला असेल, त्याला पकडा, जेलात टाका. शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील. तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? तुम्ही त्याला पकडा, एन्काउंटर करायचंय, पकडायचंय. पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाराला, छातीवर पाठीवर, दंडात नाही मारत. त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेलं आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे. माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या. मी इथून हलणार नाही, मी अन्न पाणी खाणार नाही, मी इथेच बसून राहणार आहे. ती चौकशी करा, मला प्लीज, मला न्याय द्या. त्याला का मारलं, कुणी मारलं, काहून मारलं हे तुम्ही मला सांगा, मला नाही माहिती. देणार कोण? म्हणजे काय तो तुम्हाला सांगितलं होतं ना काही त्यानं? फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे, नाव मला माहिती. की माझ्या मुलाचं तुम्हाला जर गुन्हा असेल तर त्याला पकडण्यात आलं असतं, मात्र तुम्ही हे केलं, हे चुकीचं आहे असं त्याच्याकडून बोललं जात आहे. मात्र हा सगळ्या बाब पोलीस तपासानंतर बाहेर येईलच. तत्पूर्वी आपण या सगळ्या घटनाक्रमची माहिती घेणारच आहोत. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.